नाशिक जिल्ह्यातील चांदवडमध्ये पैशाचा पाऊस पाडून लोकांना फसवण्याचा उद्योग सुरू आहे। विशेष म्हणजे तहसीलदार कार्यालयासमोरच बिनबोभाटपणे हे काम चालतंय। पोलिसांना हे सर्व माहिती आहे, मात्र तरीही याकडे डोळेझाक केली जाते। एका पीडित महिलेने याचा खुलासा केलाय, याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसानं कोट्यावधी रुपयांचं नुकसान केलेलं असलं तरी नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड परिसरामध्ये पैशांचा पाऊस पडतोय। या ठिकाणी पैशांचा पाऊस पाडून लोकांना ठगवलं जात आहे। याच घरामध्ये हा सगळा प्रकार चालत होता। आपण बघू शकतोय हे घर चांदवड शहरातील परिसरामध्ये हे घर आहे आणि याच घरामध्ये साप विंचू ठेवून आणि त्याचबरोबर काही या ठिकाणी पूजा अर्चना करून या ठिकाणी लोकांना फसवलं जात होतं। अनेक मोठमोठी लोक या ठिकाणी येत होती आणि कोट्यावधी रुपये या ठिकाणी दिले जात होते। लाखाचे 2 लाख, 30 लाख, 50 लाख असे डबल करून देण्याचं आमिष या ठिकाणी दाखवलं जात होतं। आपल्याबरोबर एक ताई आहेत ज्या यामध्ये फसलेल्या आहेत। ताई, या घरामध्ये तुम्ही आलेला होतात, काय काय या ठिकाणी होतं? हो, या घरात आम्हाला 2 वेळा त्याने बोलवलं होतं। पैशांचा पाऊस दाखवला त्याने, साप दाखवायचा, पैशांचे असे ढीगचे ढीग दाखवायचा आणि सांगायचं बघा एवढे पैसे पडले, तेवढे पैसे पडले, असं आम्ही दाखवून त्याने बऱ्याच लोकांना फसवलेलं आहे। ओके, बाबाचं नाव काय होतं माहिती तुम्हाला? कुठलं? स्वतःला आनंदगिरी म्हणतो, पण आम्हाला आता कळलं त्याचं नाव राजेंद्र अजित पगारे असं नाव आहे। तो भोईसर नाही, वडाळी भोईमध्ये पाण्याच्या टाकीजवळ राहतो असं आम्हाला आता कळलेलं आहे। ओके, एकूण किती लोकांचे असे पैसे यामध्ये अडकले असतील असं तुम्हाला वाटतं? सर, अनेक लोक असतील, त्याचा आम्ही अंदाज आकडा नाही सांगू शकत सर। अनेक लोक आहेत, आकडा मी परफेक्ट सांगू शकणार नाही। अच्छा, पण किती लोकांची फसवणूक म्हणजे किती पैशांची उलाढाल यामध्ये झाली असेल? 3-4 करोडची उलाढाल झालेली दिसते सर मला। 3-4 करोडची उलाढाल झाली। हो। याबाबत आपण पोलिसांना सांगितलं नाही? सर, आम्ही घाबरायचो पोलिसांना सांगायला की कसं काय सांगायचं, काय सांगायचं, असं झालं साहेब ते। एकूणच या परिसरातलं पोलीस स्टेशन मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे। अनेक लोकांना राज्यातल्या या ठिकाणी फसवण्यात आलं आहे। अगदी सोलापूरपासून या ठिकाणी या बाबाच्या लिंक्स आहेत आणि त्यामुळे एक मोठा कोट्यावधींचा घोटाळा या पाऊस पाडण्याच्या माध्यमातून होताना दिसतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, चांदवड, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।